आज आहे नागपंचमी बर का आणि मी वेअर करणार होते फौजी साहेबांनी आणलेली ब्युटीफुल साडी। 2 महिन्यापूर्वी फौजी साहेब सुट्टीला आले तेव्हा त्यांनी मला ही साडी गिफ्ट केलेली होती। आता ह्या नवीन साडीवरचा ब्लाऊज मी स्टिच करायला दिलेला होता आणि तो आज मला मिळणार होता। त्यासाठी सकाळी सकाळी मुलांचं आवरलं आणि निघाले टेलरवालीकडे। तेथून ब्लाऊज घेतल्यानंतर पेट्रोल पंपावर येऊन पहिली गाडी चेक केली, कारण 2-3 दिवसापासून थोडासा प्रॉब्लेम येत होता। गाडी चेक केल्यानंतर समजलं की पंक्चर आहे, म्हणून मग काय बसलो तेथेच थोड्या वेळ। गाडी ठीक झाल्यानंतर गावामध्ये येऊन थोडंसं पूजेचं साहित्य घेतलं आणि डायरेक्ट घरी आले। मुलांना भूक पण खूप लागली होती, मग पहिली खिचडी करायला घेतली। खिचडी सोबतच थोडंसं झिरकं आणि साबुदाणा वडे बनवावं म्हटलं। खरं तर आज मला आहे ना बाहेर फिरायला जायचं होतं बरं का, पण वातावरण थोडंसं खराब असल्यामुळे मी जायचं कॅन्सल केलं। आता जायच्या आधी सकाळी सकाळी मी बटाटे उकडले होते, त्यामुळे सगळं पटपट आवरलं। इकडं आमच्या खुशी मॅडमला अजिबात भुकेची दम निघत नाही बरं का, त्यामुळे तिचं चालू होतं की मम्मी पटपट आवर म्हणून। खरं सांगायचं तर उपवास कशाचा आहे हे पण त्यांना माहित नाही बरं का, पण घरामध्ये खिचडी भिजत घातलेली दिसली आणि दोन्ही पोरांनी उपवास धरला होता। इकडं माझी खिचडी वगैरे झाली होती तोपर्यंत खुशीला पूजेसाठी फुलं तोडायला सांगितली। आता हे एकच काम असं आहे की जे तिला परफेक्ट जमतं। लगेचच पूजेची मांडणी करून साईडला रांगोळी काढून घेतली। त्यानंतर सकाळी आणलेली साडी वेअर केली। आता साडी तर खूपच छान दिसत होती बरं का, त्याला सोबत फौजी साहेबांनी जम्मूला घेतलेल्या बांगड्या वेअर केल्या। कॉम्बिनेशन तर खूपच छान जमलेलं होतं। मग लगेचच नागदेवताची पूजा करून घेतली। आता वारुळाला पण जायचं होतं बरं का, मग सोबतच पूजेचं साहित्य, दूध वगैरे आणि ज्वारीच्या लाया घेतल्या। तोपर्यंत मुलांनी पण पटपट जेवण करून घेतली, कारण त्यांना पण बघायचं होतं की आम्ही वारुळाची पूजा कशी करतो ते। आता मुलं स्कूलला जाताना चुकून जरी विचारलं ना की टिफिनवर काय देऊ, तर त्यांचं आन्सर ऐकून असं वाटतं की न विचारलेलं बरं। उपवासाची खिचडी, इडली, सांबर, पोहे असलं वेड्यासारखं काही पण मेन्यू सांगताना, त्यामुळे मी विचारतच नाही। आता येथे आसपास मोठं वारुळ काय नव्हतं, मग छोट्याशा वारुळाजवळच जाऊन पूजा केली। पाटाला पाणी असल्यामुळे एकदा की कंपाऊंड उघडलं ना की सारखं मुलांकडे लक्ष ठेवावं लागतं। पूजा करून आल्यावर बसलो होतो चिंचेच्या झाडाला झोका खेळत। असं म्हणतात ना की आजच्या दिवशी झाडाला झोका बांधून कमीत कमी 5 झोके तरी घ्यायला पाहिजे। क्रिश तर खूप खुश झाला होता बाबा त्याच्या सोबत झोका खेळले तर। आता काय पहिल्यासारखे सण राहिले नाही। माझ्या लहानपणी तर सगळ्या बाया एका ठिकाणी गोळा होऊन झाडाला झोका बांधायच्या आणि खूप झोका खेळायच्या। त्यानंतर उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड बनवावं म्हटलं, तशा पुरणपोळ्याच बनवायच्या होत्या बरं का, पण भूक काय जास्त नव्हती, त्यामुळे शेंगदाणा पोळी बनवली। यासाठी शेंगदाणे भाजून त्यामध्ये गुळ मिक्स करून मिक्सरला ग्राइंड केलं। त्यानंतर गव्हाचं कणिक मळून 15 ते 20 मिनिट साईडला ठेवलं। पीठ व्यवस्थित